रात्रभर पाण्यात भिजत असल्यामुळे खोबरं बघा ताजे दिसत आहे। या खोबऱ्याचा आपण सुका खोबरकीस सुद्धा काढू आणि खोबऱ्याचे तेल सुद्धा काढू। आपल्याला व्हाईट खोबरकीस पाहिजे, त्यामुळे शिलनीने हा काळा भाग काढून घेऊया आणि या खोबऱ्याचे चाकूने छोटे छोटे स्लाइस करून घेऊ। यानंतर खोबऱ्याचे स्लाइस मिक्सर पॉट मध्ये घालू आणि खोबरं आपण रात्रभर या थंड पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, हेच पाणी गाळणीने गाळून मिक्सर पॉट मध्ये घालू आणि मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट करून घेऊ। आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये घालू। पुन्हा मिक्सर पॉट मध्ये खोबऱ्याचे स्लाइस घालू आणि याची पण बारीक पेस्ट करून घेऊ। बघा आपली खोबऱ्याची पेस्ट पूर्ण झालेली आहे। आता ही पेस्ट साइडने ठेवूया। आता एका गंजावर एक पातळ कापड ठेवू। या कापडावर खोबऱ्याची पेस्ट घालू आणि पिळून दूध काढून घेऊ। आता हा व्हाईट जो बुरादा आहे तो पुन्हा मिक्सर पॉट मध्ये घालू। यामध्ये आपण सुरुवातीला खोबरं भिजत ठेवले होते ते पाणी घालू आणि पुन्हा मिक्सरला फिरून घेऊ। असे टोटल 3 वेळा आपल्याला करायचे आहे। कापडातल्या या खोबरकिसामध्ये तेलासारखे चिपचिप जर वाटत असेल तर पुन्हा मिक्सरला फिरून याचे दूध काढून घ्यायचे, तरच हा व्हाईट खोबरकीस 3 ते 4 महिना टिकेल। आता हा खोबरकीस उन्हामध्ये वाळू घालायचा। हा खोबरकीस किराणा शॉपमध्ये मिळते। या खोबरकिसाला आपण डेसिकेटेड खोबरकीस म्हणतो। आणि हे जे शिलनीने खोबऱ्याचा काळा भाग आपण काढून घेतला, याचा वापर आपण भाजीमध्ये किंवा खोबऱ्याच्या चटणीमध्ये करू शकतो। आता या खोबऱ्याच्या दुधावर झाकण ठेवू आणि फ्रीजमध्ये 12 तास ठेवून देऊ। फ्रीजमधून खोबऱ्याचे दूध काढलेले आहे। आता झाकण उघडून बघू। दूध मात्र 12 तासामध्ये छान सेट झालेले आहे। आता या दुधावरची वरची क्रीम आपण कढईमध्ये काढून घेऊ। आता गंजात बघा पूर्ण पाणी पाणी आहे आणि कढईत आपण पूर्ण क्रीम काढलेली आहे। आता गॅस मीडियम ऑन करू आणि दूध मेल्ट करून घेऊ। 3 ते 4 मिनिटात हे दूध फाटेल, पण काळजी करायची अजिबात गरज नाही। माझी कढई छोटी झाली त्यामुळे मी कढई चेंज करत आहे। हे बघा दुधावरचे शिंतोडे उडत आहे, तरीही आपण यामध्ये चम्मच फिरवत राहू। हे बघा तेल आपले झालेले आहे। आता एका काचेच्या भरणीमध्ये चाळणीने तेल चाळून घेऊ। हे बघा घरी बनवलेले नारियल तेल 100% शुद्ध आणि बिना केमिकलचे आहे। या तेलाने आपली स्किन सॉफ्ट राहते आणि केसांची सुद्धा वाढ होते। तसेच तेल बनवताना एवढा डेसिकेटेड खोबरकीस निघालेला आहे। डेसिकेटेड खोबरकीस हवाबंद डब्यामध्ये 1 वर्ष टिकतो।